आपल्या महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट सदृश स्थिती पाहायला मिळणार आहे. नमस्कार, मी किरण वाघमोडे, एमटेक ॲग्रिकल्चरल इंजिनियर. पाहूयात 13 फेब्रुवारीला राज्यातील हवामान कसे राहील, तसेच येणाऱ्या दिवसात राज्यातील वातावरणात काय बदल अपेक्षित आहेत. तर सर्वात प्रथम जर आपण पाहिलं तर दक्षिण-पूर्व बंगालचा उपसागराचा भाग आणि शेजारचा विषुववृत्तीय हिंदी महासागराचा भाग आहे. या ठिकाणी चक्राकार वारे पाहायला मिळत आहेत. त्यामुळे त्याच्या आसपासच्या भागांमध्ये ढगांची दाटी वाढली. लवकरच या चक्राकार वाऱ्यांपासून एक कमदाबाचं क्षेत्र विकसित होण्याची सुद्धा शक्यता आहे. पण त्याचा मार्ग कसा असेल हे पश्चिमेकडून येणारे जे पश्चिमी आवर्त आहेत, यांच्यावरती अवलंबून आहे. जर ही सिस्टीम तमिळनाडू किनारपट्टीला लवकर पोहोचली, तर पश्चिमी आवर्तामुळे आपल्या राज्यातील काही भागांमध्ये सुद्धा या सिस्टीममुळे पाऊस होऊ शकतो. पण हा लांबचा अंदाज आहे, त्यामुळे सध्याच याबद्दल आपण जास्त बोलू शकत नाहीये. कारण अशी एक शक्यता आहे, की ही सिस्टम थोडीशी पश्चिमेकडील आणि नंतर ही तमिळनाडूकडून न जाता उत्तर-पूर्वेकडे सुद्धा सरकू शकते. जर का पश्चिमी आवर्त लवकर आला आणि त्याच्यामुळे ही सिस्टम लवकरच पूर्वेकडे सुद्धा जाऊ शकते. त्यामुळे या सिस्टमवरती आपण येत्या काही दिवसांमध्ये नजर ठेवून आहोतच आणि याचा काय प्रभाव होतोय तो सुद्धा नक्की पाहूयात आणि नक्की त्याचा सुद्धा अंदाज येत्या काळात आपण देऊ. पण सध्यात या सिस्टममुळे थोडेसे पूर्वेकडचे वारे अजून बळकट होतील. त्यामुळे कोकण किनारपट्टीला तापमानात वाढ अपेक्षित आहे. सध्या राज्यात सर्वच ठिकाणी जवळपास तापमान आता 32°C अधिक पाहायला मिळते आणि येणारे 6-7 दिवस सुद्धा हे तापमान 32-34° किंवा त्याहून अधिक जाण्याची शक्यता आहे. खास करून रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या किनारपट्टीपासून दूर असलेले भाग असतील, या ठिकाणी तापमान जास्त वाढेल. सहसा फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये या ठिकाणी कोकण किनारपट्टीला तापमानात वाढ होत असते. पण ही वाढ साधारणतः 19-20 फेब्रुवारी नंतर प्रामुख्याने जाणवत असते. पण यंदा काही दिवस लवकरच या ठिकाणी तापमान वाढू लागलेलं आहे. जर आपण हवामान विभागाचे इशारे पाहिले तर सध्या 14 तारखेसाठी हवामान विभागाने 14 फेब्रुवारीसाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज दिलेला आहे. म्हणजे या ठिकाणी आर्द्रता जास्त असेल आणि उष्णता सुद्धा जास्त प्रमाणात पाहायला मिळेल. म्हणजे घाम येणारी या ठिकाणी उष्णता राहील असा अंदाज हवामान विभागाने दिलाय, असा अलर्ट दिलाय. बाकी इतर जिल्ह्यांमध्ये अलर्ट नाही. त्यानंतर 15 तारखेला रायगड आणि रत्नागिरी यांसाठी उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आलेला आहे. बाकी राज्याच्या इतर ठिकाणी अलर्ट्स नाहीयेत. हवामान कोरडे राहील. पावसाची शक्यता सध्या लगेचच दिसत नाहीये. या अपडेटमध्ये इतकंच. दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. उद्यापर्यंत आपण आपला मान्सूनबाबतचा सुधारित अजून एक अंदाज असेल, तो प्रसारित करणार आहोत. तर तो सुद्धा नक्की पहा.